नमस्कार, आपण पाहत आहे 24 न्यूज। छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व हजरत खाजा गरीब निवाज उरूस निमित्त टिपू सुलतान फाउंडेशन अन्य देव भाऊ मित्र परिवार तर्फे गोरगरीब नागरिकांना व तसेच ग्रामीण रुग्णालय व एसटी स्टँड इथे फळे वाटप करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली। यावेळी जयंती निमित्त गोरगरीब नागरिकांना फळे वाटप करण्यात आला। यावेळी सद्दाम शेख, शहाबाज येळसंगी, देवभाऊ योगेश तसेच बबलू बिल्डर, करीम शेख, बबलू नाईकवाडी, अतुल माने, एस शेख, राजू बागवान, राजू मुल्ला, गौस शेख आदि उपस्थित होते। आज फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हजरत टिपू सुलतान फाउंडेशनतर्फे आणि देवाबाई ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय आणि एसटी स्टँडमध्ये गोरगरिबांना आणि प्रवासींना फळे फ्रूट आणि वाटप करण्यात आलेले आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कलकोट एसटी स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन करून एसटी स्टँड परिसरात गोरगरीब नागरिकांना खाऊ वाटप करण्यात आला। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष चंद्रशेखर मडखंबे तसेच शिलामणी दादा बनसोडे तसेच गौतम मडखंबे, संदीप बाळासाहेब मडखंबे, शिलामणी बनसोडे, खाजप्पा व तसेच शंकर बनसोडे, संतोष बनसोडे, शिवा व आदी गायगुळे, प्रकाश शिंदे व आदी मान्यवर उपस्थित होते। दयावन अस्वले सर आदी मान्यवर उपस्थित होते व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले। अर्पण करून महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे आणि साजरी करण्यात आलेली आहे। 18 पगड जातींना घेऊन आणि 18 पगड जातींच्या मावळ्यांना घेऊन एक स्वराज्य निर्माण करून स्वराज्य स्थापित करणारे कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर अण्णा मडखंबे यांनी 2 शब्द शिवाजी महाराजांच्या 91व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। या जयंतीच्या प्रसंगी आज वंचित बहुजन आघाडी, शिवबसव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था तसेच भीमप्रकाश सामाजिक संस्था यांच्याकडून आज महाराजांना आज वंदन करण्यात आलंय। तत्पूर्वी महाराजांबद्दल बोलायचं झालं तर महाराजांचा अभ्यास हा पाकिस्तानमध्ये अभ्यासला जातो। महाराजांची रणनीती हा एक स्वतंत्र सब्जेक्ट पाकिस्तान मध्ये अभ्यास
अभ्यास करायला ठेवलेले विषय आहे. इतकी मोठी प्रचंड व्यक्ती महाराजांची आहे. त्या महाराजांचं प्रेरणा घेऊ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याची सुरुवात फार कमी जणांना माहित आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची चळवळीची जी पहिली सुरुवात किंवा पहिली आंदोलन रायगडाच्या पायथ्याशी जाऊन त्यांना वंदन करून मग सुरुवात केलेली महाड चौदार तळ्याचं आंदोलन. महाड चौदार तळ्याचं जो आंदोलन झाला त्याच्या अगोदर एक दिवशी बाबासाहेब एकटेच महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून त्या काळामध्ये एक लेटर पॅड होता ना, बाबासाहेबांनी जे ब्रिटिशांना जे पत्र व्यवहार करत होते त्या पत्र व्यवहारामध्ये एक लेटर पॅड होता. त्या काळातलं सर्वात पहिलं वाक्य जर काय असेल तर जय शिवाजी जय भवानी, हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं वाक्य आहे. कुठल्याही इतिहासकारांना जाऊन विचारा, पण आपल्याला तो इतिहास सांगत नाही. बाबासाहेबांनी ज्या लेटर पॅड तयार केले त्या लेटर पॅडवर जय शिवाजी आणि जय भवानी हे वाक्य बाबासाहेबांनी काढलेलं आहे. कोणी ऐकायला चॅलेंज करू द्यायला नाही म्हणून, पण हे सत्य आहे. आणि ज्या दिवशी आंदोलन होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी साहेबांनी महाराजांच्या पायथ्याशी जाऊन तो लेटर पॅडचा दिला आणि आशीर्वाद घेतला होता पहिल्या चळवळीचा. हे आकृत नातं आहे. अलीकडच्या काळामध्ये काही समाज विघटक होते किंवा असं दुष्ट लोक आपल्यामध्ये विष घालून आपल्याला खरं इतिहास सांगितलं गेलेलं नाहीये. बऱ्याच जणांना इतिहास माहित नाही, आपण त्या इतिहासाच्या पाठीमागे जात नाही. असे कितीतरी प्रसंग आहेत की बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचे. आता अजून एक सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला. भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्याही चाणक्य किंवा अभ्यासक व्यक्तीला विचारा, भारतीय राज्यघटनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला जो न्याय व्यवस्था होता तोच पुढे बाबासाहेबांनी घेतलेला लक्षात असू द्या. इतकं अटक नातं महाराजांच्या बाबासाहेबांचं आहे. तर त्यामुळे आपल्याला काही लोक आतापर्यंत एकमेकाशी भांडायला लावून मी येऊ मी ते येऊ असं झालेलं आहे. पण असं न होता आपण सर्वांनी, कारण का बहुजन प्रतिपादन माझी बाळांनी सांगितल्याप्रमाणे 18 पगड जातींना घेऊन त्यामध्ये मुस्लिम सगळ्या जमातीचे होते. कुठल्या धर्मासाठी काम केलेले नाही आहेत महाराजांनी. स्वराज, स्वाभिमान आणि स्वराज या दोन गोष्टीसाठी लढा आणि स्थापन केले. त्याचं थोडा आज आपण बघतोय. परत एकदा तुम्हाला सर्वांना, आपण सर्वांना महाराजांच्या जयंतीचा मानाचा उजळा देतो. वंचित बहुजन आघाडी भीमप्रकाश सामाजिक संस्था व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना कोटी कोटी नमन करतो. 2 शब्द संबोधतो.